मुरुडमधील बसस्थानक आणि ग्रामीण रुग्णालय परिसरातील रोडने घेतला मोकळा श्वास. नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आणि ही बातमी आहे मुरुडवरून आमचे प्रतिनिधी अजय आलटे यांच्याकडून. पाहूया सविस्तरपणे. मुरुडमधील मेन रोड लगत बसस्थानक आणि परिसरातील असलेल्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात मुरुडच्या समोर असलेल्या बेकायदा अतिक्रमण यात फळ विक्रेते, लहान लहान दुकानदार यामुळे झालेले अतिक्रमण आणि ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम वेगानं सुरू असताना रुग्णालयासमोर बसलेल्या व्यापारी यांनी केले अतिक्रमणामुळे होणारा मोठा अडथळा आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहन आणि पायी चालणाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत होते. या ठिकाणी अनेकदा छोटे मोठे भांडण देखील होत होते. हे अतिक्रमण कित्येक वर्ष झाली तरी तसेच होते. मेन रोड असल्याने वाहतूक आणि गर्दी या रोडला नेहमीच असते. येथील सर्व अतिक्रमणधारकांना मागील काही दिवसांपूर्वीच बांधकाम विभागाच्या वतीनं नोटीस बजावण्यात आल्या होत्या, परंतु अतिक्रमण काढले नसल्यामुळे आज सकाळी 10 वाजता बांधकाम विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमण काढण्यात आले. असेच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.